नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत नाना सर आणि मकरन सर. निमित्त आहे नाम फाउंडेशनची दशकपूर्ती. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. सर, पहिलाच प्रश्न हा, तुम्ही एक वृक्ष रोवलं होतं 10 वर्षांपूर्वी आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभर हे वटवृक्ष आता जाळं पसरत चाललं आहे. तर 10 वर्ष मागे बघताना कसं वाटतंय सर? नाही नाही, माझं बघायचं नाही फारसं, पुढं जात राहायचं. म्हणजे आपण नेमकं काय केलं हा त्याच्यासाठी आजचा दिवस आहे, ते सिंहावर आपण जास्त असतो. पण सतत आपण काहीतरी काल किती चूक केली आहे ती आज कशी सुधारता येईल एवढं बघत राहायचं. आणि आपण शिकत राहतोच काहीतरी आणि चुकत माणूस असतं. चुकांमधून शिकून पुढे. आणि आपण अपुरे असतो, अधुरे असतो, सारखं कमी 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 करत जायचं. आणि त्याचबरोबर तुमच्या बरोबरचा जो जथ्था आहे, तो तरुण मुला त्यांना पुढे करत ही रिले आहे रे वेटन, मी याच्या हातात द्यायचं आहे, मी त्याच्या हातात त्याची, तर ती रिलेचा चांगलं होईल. मकरन सर. हा, आणि तू म्हणालस तसं आम्ही ते बीज 10 वर्षापूर्वी लावलं, पण आता त्याचा वृक्ष झालाय हे बघताना आनंद जास्त आहे, समाधान जास्त आहे, मनातली अस्वस्थता कमी झाली. म्हणजे महाराष्ट्रच नाही तर लेह, लडाख, काश्मीर, आसाम, MP, UP सगळीकडे नामच्या मार्फत अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविड असेल किंवा त्याच्या आधीचा काळ असेल, याच्यात कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात खूप मोठं कार्य करण्यात आलंय. तर कार्य वगैरे नाही रे, फार मोठे शब्द वापरतोस, त्यावेळी ती गरज होती त्यामुळे ते केलं, तर कुणीतरी करायलाच पाहिजे. पण म्हणजे त्यावेळी आम्ही कुठे बाहेर पडलो होतो, सगळ्या ठिकाणी जात होतो, बाकी ती सगळी मुदत ती करत. तुमचं काय होतं गोंधळ, आमचे चेहरे आहेत म्हणून आम्हाला सगळं श्रेय येते, असं नाही. श्रेय त्या मुलांचं आहे, त्यात आमच्याबरोबर काम कर ही सगळी अगदी तळागाळातली आहे कॉलेजमध्ये. तर त्यामुळे ते करत राहायचं, त्यात काय. तर तू काल कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेतला, परवा कोणाचा तरी, आजचाही, उद्या अजून कोण, मागच्या मध्ये अडकायचं नाही. आताच बोलतोयस तर आताच आमच्या गेले आम्हाला तुमच्याकडे इरेजर पाहिजे. हो. चांगली कामं केल्यानंतर तो खोड रबर पाहिजे, त्यांनी ते पुसून टाकायचं आणि दुसरं चांगलं काम करण्यासाठी पुढे जायचं. मकरन सर, मराठवाड्यात पाणी प्रश्न अजूनही खूप भेडसावतो. आणि आपण जर का बघितलं शेतकरीचा पण तिकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. तर नामच्या माध्यमातून तिकडे अजून भविष्यात काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. आपण आपल्या पद्धतीनं काम करत आहोत. म्हणजे तिथे जलसंधारणाचं मोठ्या प्रमाणावर काम नाम फाउंडेशनच्या वतीनं केलं. काही ड्रिप इरिगेशनचे प्रयोग केले, काही सीड बँकेचे प्रयोग केलेले आहेत. तर आपले प्रयोग अव्याहतपणे चालू असणार आहे. शेळी वाटप असेल तर ते आपण सातत्याने त्यामध्ये काय मॉडिफिकेशन करता येईल, ते अजून गरजू शेतकरी बांधवापर्यंत कसं पोहोचता येईल, निराशा त्यांची कशी घालवता येईल, यासाठी आम्ही अव्याहतपणे त्याच्यावर काम करतो आहोत. त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आम्ही एकमेकांशी जोडून घेतो आहोत आणि मग पुढे हळूहळू मार्ग काढतो. सगळ्यात महत्त्वाचं, कार्यक्रमात तुम्ही सांगितलं की बरेच युवा पिढी होती की ज्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात पण नाम मार्फत अशा काही योजना आहेत का हे वेगवेगळ्या? बघ, आपण जेवढे आपल्याला मिळत जातील, आता आपण उपलब्ध केलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी असं म्हणतो की माणसांनी माणसांसाठी चालू केलेली माणुसकीची चळवळ आहे. यामध्ये एखादी व्यक्ती अशी जॉईन होईल जो खूप रोजगार देऊ शकतो, एखादा असे होईल की जो खूप अवजारं शेतकरी बांधवांना देऊ शकतो, एखादा खूप शेळ्या देऊ शकतो, एखादा खूप गायी देऊ शकतो. अशा सगळ्यांचं वेलकम आहे, सगळ्यांनी मिळूनच करायचं आणि ह्या प्रश्नाचं काहीतरी निश्चित शेवट करायचा आणि तो सुखांत असला पाहिजे, एवढी आमची इच्छा आहे. हॅपी एंडिंग. हॅपी एंडिंग. सर, शेवटचा प्रश्न झाला होता. तुम्ही आता अनाऊन्स केलं की तुम्ही लवकरच रिटायरमेंट घेणार आहात फिल्म इंडस्ट्रीतून. हा, नाटक सिनेमा. पण सर, तुमच्यातले नटसम्राट, तुम्ही आपला माणूस वाटतात. तुमच्यातला उदय शेट्टी आम्ही कुठे ना कुठे मिस करू. त्यामुळे आमची विनंती प्रेक्षक म्हणून, एक चाहता म्हणून, की सो नाव नाही, कधीतरी एखादा काय खरंच छान आला तर करावंसं वाटलं तर करेन, पण आता प्रामुख्यानं ते करतोय, ते बंद करेन. 75 वर्ष म्हटल्यानंतर खूप होतात ना रे. आणि मी वयाच्या 13व्या वर्षापासून नोकरी करतो, तर 13 वर्षापासून त्याचा 75, तर थोडंसं काहीतरी वेगळं आणि जे आवडतंय आता मनापासून वाटतं ते नामच्या माध्यमातून जे काम करतोय. आणि कुठेतरी आपण थांबायचं. माझा अतिशय आदर्श असलेला ना, आणि त्याचा मी खूप असं हात जोडतो त्याच्यासमोर, तो विक्रम. तो विक्रम गेल्यानंतर मला कुठेतरी मी एरवी फारसं आदत नाही, विक्रम गेल्यानंतर मला थोडासा त्रास.
त्रास झाला म्हणजे मला तो होत राहतो. तर मला असं वाटतं की काहीतरी त्याच्याही मनातल्या गोष्टी आहेत त्या राहील त्याही मी कुठेतरी या माध्यमातून मी पूर्ण करू शकेन का. तो माझा थोरला भाऊच म्हणा काही काही मंडळी जी आयुष्यभर नुसतं ते तुम्हाला आशीर्वादच देत राहतात त्यातलं विक्रम करतात. बरं मी ज्यावेळी काम बंद करेन त्यावेळी दुसरा कोणतरी येईल माझी जागा घेईल, तिसरं कोण, नवीन लोक येत राहतात. पण मी रिटायर्ड नाही, मी पुन्हा नवीन सुरुवात करतोय या एका क्षेत्रातून मी दुसऱ्या क्षेत्रात. पण नवी काहीतरी सतत तुम्ही सातत्यानं गावातून जायचं, लोकांना भेटायचं, देवळातच राहायचं, तिथेच काहीतरी खायचं, पुन्हा तिथून झोपलं की निघा. आता कसं मी कुठेही गेलो नंतर छान छान हॉटेलमध्ये मला राहता येतं, छान बरदास्त असतं, ते सगळं विसरायचं, सगळी वस्तू काढून टाकायची आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे जायचं. आपल्याला काय करता येईल, त्यांनीच सगळं सत्य शेवटी दिलंय कोणी नाही, ते सगळंच त्यांनी दिलेलं आहे, ते नाव दिलेलं आहे. ऐश्वर्य जे काय थोडंफार काय आहे ते माझ्यासाठी तर खूप असं देवाकडे आम्ही एवढंसं मागितलं, देवानं एवढं अगदी 2 हातात मावणार नाही एवढं त्यामुळे फार खुश आहोत. आणि मला असे मित्र पण आहेत. म्हणजे तो हा वयानं लहान पण इतकं छान काम करतो, इतका मोठा माणूस आहे. ही माणसं आहे ती सांभाळ. मग ह्या फॅकल्टीमध्ये मीच आहे, तुम्ही इथलं सांभाळा, ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळा, मी बघतो त्यांच्याशी बोलणं. आणि ज्यावेळी तुम्ही व्यक्तिशः बोलताना त्याचा फरक पडतो रे. हा एक हात ठेवला नको, स्पर्शाला फार अर्थ असतो. माणसं एकमेकाला स्पर्श करायचे विसरून गेलेले आहे. तो स्पर्श फार महत्वाचा. आपण सकाळी उठल्यानंतर वडण्याच्या आणि आधी नुसता डोक्यांना हात फिरवून खल्लास, बाकी काही नसतं आयुष्यात. कवचकुंडला असतात, शस्त्र असतात, सगळं असतं त्याच्यात. ते कुठेतरी इथे जायचं. माझं आता वय 75 म्हटल्यानंतर मला तिथे गेल्यानंतर काहीतरी तुमच्या डोक्यातलं एक बीजेस आहेत ना, तसे तुम्ही माझ्याकडे पाहता. तर तुम्ही मला आम्ही तुझ्याशी असं बोलत होतो, तुलाही किती बरं वाटेल आणि मला तर वाटेल त्याच्यासाठी तुम्ही करा. तुम्ही रिटायर्ड होत नाही, नवीन नवीन सुरुवात. चलो, थँक्यू सो मच सर.